सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत आज प्रभाग क्रमांक 17च्या समस्यांनी चांगलेच वादळ उठवलंय। नगरसेविका प्रमिला मैन यांनी उद्यान विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरलाय। मैन यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटलंय की अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदाराला उद्यान विभागाचे ठेके दिले जातात। यात कोणता घोळ आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी सांगितले की सह्याद्री उद्यान, मधुबन उद्यान, ब्रह्मगिरी उद्यान व इतर उद्यानांची दुरवस्था झाली आहे। उद्यानांमध्ये कोणतीही देखभाल किंवा सुधारणा होत नसल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले। प्रभागातील प्राणी प्रश्नही त्यांनी मांडलाय। चंपानगरी, पारिजात नगर, लोखंडे मळा, पुष्पक नगर व प्रभागातील इतर विविध भागात पाण्याची मोठी समस्या आहे। नळाला हंडाभर पिण्याचे पाणी सुद्धा येत नसल्याने नागरिक त्रस्त आहे, असे त्या म्हणाल्या। नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरसेविका मैन यांनी स्वखर्चातून टँकर उपलब्ध करून दिले, मात्र त्याही पुढे अडचण असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रभागातील रस्तेच दुरुस्तीमध्ये नसल्याने टँकर कसा पोहोचवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सर्वात आधी मूलभूत गरज आपली पाणी। मी त्या पाणी या मुद्द्यावरती बोलते, म्हणजे इव्हन नगरसेवक झालं डे 1 पासून मी त्याचा कंटिन्यू पाठपुरावा करत आहे सर, पण त्याच्यावरती कुठलंही काम आजपर्यंत झालं नाही। म्हणजे मी इलेक्शनच्या आधी, इलेक्शनच्या काळात माझी नगरसेवक वगैरे सर्वांना बोलल्या भाषण ऐकली, हा आता इथे काम होणार आहे, हे काम बाकी येते सर, त्या रीती आम्ही आलो आणि त्याच्यात येऊ नये म्हणून सर वैयक्तिक लेवलने त्या महिन्याला कितीतरी खर्च करून वैयक्तिक दोन टँकर चालू केले प्रभागामध्ये। तर सर कुठल्याही अधिकाऱ्याकडनं पाणी विभागाच्या आजपर्यंत कुठलंच काम व्यवस्थित झाले नाही आणि पहिल्या सगळ्यात मला संधी मिळाली सर बोलण्यासाठी, तर मी पाणी या मुद्द्यावरती बोलले, कारण ते म्हणजे दिवसाची सुरुवात एकापर्यंत पाण्याशिवाय आपण काही काम नाही करू शकत सर। तर त्यावेळेला महापौर मॅमला मला बोलायला संधी मिळाली की टँकर युक्त खरं तर आज आपलं सिटी झाली पाहिजे, पण नाही त्यावेळेला आम्ही बोलली की एक एक्स्ट्रा टँकर ऑन करा म्हणून आपल्या प्रभागात सर चालू झालं। त्याच्यानंतर मी 2 टँकर त्याच्यात नॉट रिचेबल फोन नंबर त्यांचा किंवा स्विच ऑफ असेल किंवा ते बोलतील आमचं तिथपर्यंत पाईप जात नाही, एवढे काही त्यांच्याकडे रिझन असतात सर पाण्यावरती। आणि आपण बोलू आता पावसाळ्यात तर मला असं वाटतं आपण इंद्रधनुष्य बघतो, तर तसं काय नव्हतं, मला पाणी येते सर वेगवेगळ्या रंगाचं, कधी ग्रीन कलर येईल, कधी रेड कलर येईल, कधी त्याच्यात आळ्या येतील, कधी घाणेरडा वास येईल, अशी दूर अवस्था आहे। आणि सर असं नाही आम्ही लोकप्रतिनिधी झाले म्हणून आज तुम्हाला आम्ही मोजता येते एवढे नगरसेवक आज समस्या सांगतो आपल्या प्रभागातून। आज तुम्ही नाशिक रोडची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर। तसं जर आज बघितलं तर 49,000 मतदार संघ आणि माझ्या मते असतील तर 70,000च्या पुढे जनता असेल सर, एवढ्या लोकांना आम्ही तोंड देतोय सर। आणि त्याच्यात आली पाणी कपात प्रशासनाकडून नगरपालिकेत सर, ज्या माझ्या ठराविक प्रभागामध्ये ऑलरेडी पाणीच येत नाही, म्हणजे ते पाणी साठवून कसं ठेवणार आहे? सॅटर्डेला जर पाणी कपात होतीये तर त्यांना आधी तेवढं मुबलक पाणी पाहिजे साठा करून ठेवण्यासाठी। तर मंगलमूर्ती नगर, निसर्ग सोसायटी, पारिजात नगर, पुष्पक नगर, लोखंडे मळा सर अशा प्रभागात ऑलरेडी नळाला एक खंडाभर पाणी, बारीक धार असते, अशी अवस्था आहे सर। आणि तिथे तुम्ही पाणी कपात करणार सर, याच्यावरती तुम्ही वैयक्तिक लेवलनी तुम्ही मानाने, सन्मानाने किंवा वयाच्या अनुभवाने तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी, सर्वात पाण्याची समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे सर। त्याच्यानंतर जर तुमच्या महिन्यामध्ये 2 दिवसाआड पाणी करणार आहे तर कसं नागरिक याला तोंड देणार आहे सर? आणि नळपट्टी येणारच ती त्यांना भरायची पण पाणी नाही, आणि माझ्या वैयक्तिक लेवलनी टँकर चालू सर, आता रस्ते चांगले नाही, मी पण कशी करणार आहे ते पाणी पोहोचवायचं काम। तर मला त्या संदर्भात सर्वात आधी पाण्यावरती काम झालं पाहिजे सर। कुठे लिकेज, कुठे घाणेरडं पाणी येत आहे, आणि आता झालंय पावसाळा सुरू सर, तर त्यावरती आधी नगरसेवक झाल्यानंतर डे 2 पासून काम करतोय। तर म्हणजे सर्व बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग त्यांनाही माहीत असणार आहे, माझ्याकडे आत्ताही इथे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।